कोकणातला सर्वात लांबीचा हा समुद्र किनारा आहे आणि खूप सुंदर असा आहे. आता आस्ते आस्ते काळोख पडत चाललाय आणि खूप सुंदर असा लाटांचा आवाज येतोय. आणि कसं वाटाय? 10 वाट. अच्छा, हे कैरी 20 आहे. खाऊन बघूया. साळ कसं आहे? आंबट आहे, मस्त. नमस्कार मित्रांनो, मी विजय बागवे तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. आता वाजले दुपारचे 3 आणि मी चाललो गुहागर बीच बघायला माझ्या फॅमिलीसोबत. आणि ही माझी बाहेर समोर गाडी दिसते ती माझ्या भावाची आहे गावच्या. त्याची गाडी घेऊन आम्ही चाललो गुहागर बीचमध्ये. भरपूर मजा येणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्कीच आवडेल तुम्हाला. चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला, प्रवासाला सुरुवात झाली. पुरी पेट्रोल गाडी सर्व फॅमिली बसली मागे. त्या भोक्याला पण घेतला आम्ही. एकदा आखू आमच्या गाडी चालवतो व्यवस्थित चालव. चला, प्रवासाला सुरुवात झाली. गुहागर बीचला आपण निघणार आहे आणि पुढे भाऊजी आमचे येणार आहेत. लास्ट नंबर दर्शिकाचे मिस्टर आहेत. चिपळूण नाक्यावर भेटतील, त्यांना आपण पिकअप करूया. चला. चला, भाऊजी आलेले आहेत आपले. आणि आता आपण इथे मागे माझी पारी आली बसायची. बघते मुंबईला गेलोत ना, पाठी काय इथं गुहागरला जायचं होतं ना, मन नव्हतं लागत. नाही गणपती बाप्पा मोरया. गुहागर एसटी डेपो आहे. पाहुणेसं आलेत आणि आम्ही आत्ता फायनली आलो गुहागर बीच वरती. आणि इथे आम्ही थांबवलं आहे. हा पोलीस कॅम्प आहे, मैदान आहे. तिथे आम्ही गाडी समोर पार्क केली आहे. आणि हा बघा देवांश आहे, तरी फॅमिली आले. आणि समोर बघा सनसेटच्या टायमाला आपण आलेलो आहे, बघू शकता. आणि इथे सर्व पार्किंगसाठी आहे. 4 व्हीलर 2 व्हीलर पार्किंग करू शकता. मोठा मैदान आहे. इथं पाहू शकता समोर लिहिलं आहे बोर्ड, सुस्वागतम हरित गुहागरमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. असं बोट आहे आणि इथून एंट्री आतमध्ये. आणि ह्या साईडला बघा हे सर्व लहान मुलांसाठी खेळायला हे अशा गाड्या आहेत. आणि इथे चाट कॉर्नर आहे तिथे बघा. इथे फूड 1500 स्टॉल लावलेत, तुम्ही नाश्ता करू शकता. पहिला आपण नाश्ता करूया. अन्नपूर्णा बघू काय काय आहे यांच्याकडे स्पेशल. कोल्ड्रिंक आहे, प्लेन कॉफी आहे, चहा कॉफी आहे, मसाला मॅगी आहे, लस्सी, ताक, सरबत असे भरपूर पदार्थ यांच्याकडे आहेत. तसं इथं आतमध्ये बसायला पण आहे. अन्नपूर्णा भेल अँड स्कॅन कॉर्नर सेंटर आहे. आणि इथे असे सर्व बोर्ड लावलेले प्रत्येक पदार्थाची प्राईस पण आहे. भेल आहे, शेवपुरी आहे, पावभाजी, मिसल पाव, दही रगडापुरी आहे, चहा कॉफी, समोसा, चाट, पाणीपुरी, दही शेवपुरी, लस्सी आणि ताक आहे. हे सर्व पदार्थ इथे भेटतील. पण मी ऐकलं समोसा चाट इथं खूप चांगलं आहे, फेमस आहे असं. बघू आता आपण सध्या तर चहा पितो. बीचवरती जाऊन आल्यानंतर आम्ही चहा कॉफी नंतर नाश्ता करू. चला, चहा 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 घ्या, चहा घ्या, चहा घ्या, घ्या लवकर. सध्या चहा पिवा, कंटाळा आला, झोप येते गाडीत. तर बघू शकता स्टार फळ आहे, आवळा, कैरी बिरी हे सर्वच वाट्याने. लहानपणी खेळणी आहेत, टोपे आहेत, बॉल आहेत. तसं ह्या साईडला पण आहे, दोन्ही साईडला आहेत. कोकम सरबत आहेत दोन्ही साईडला तुम्हाला. आणि समोर सनसेट होतोय मस्त.
फायनली आपण गुहागर बीचच्या इथे आलेलो आहे आणि समोर बघू शकता सनसेट, सूर्य मावळतोय. हे बघा खूप सुंदर. हे बघा आणि इथे खूप सुंदर असा गुहागर समुद्र आहे. कोकणातला सर्वात लांबीचा हा समुद्र किनारा आहे आणि खूप सुंदर असा आहे. बघू शकता खूप सुंदर असा समुद्र किनारा आहे बघा. आणि इथे समोर उंट पण आहेत 2 आणि त्यानंतर इथे बघा खूप लांब पण तर समुद्र किनारा हा कोकणातला सर्वात मोठा समुद्र किनारा. आणि सनसेट बघा ह्यासाठीच मी आलेलो गुहागरला बघायला. खूप छान सनसेट येतोय. हे बघा मस्त खूप सुंदर. आणि इथे कुठले स्टॉल नाहीत बघा खायचे. हे बघा कुठले स्टॉल, कारण की हे सर्व स्टॉल बाहेर आहेत. म्हणजे कोकणात कुठले पर्यटक बाहेरचे आले, समुद्र खराब होऊ नये म्हणजे घाण होऊ नये इथे, म्हणजे खाल्लेल्या वस्तू कुठे टाकू नये त्यासाठी हे स्टॉल गव्हर्नमेंटच्या आदेशानुसार बाहेर ठेवलेत. थोडं अंतर, कोणाला त्रास होईल थोडासा, म्हणजे समुद्र फिरायला आतमध्ये आले पर्यटक त्याला त्रास होईल थोडा, पण ठीक आहे. समुद्र किनारा पण खूप साफसुथरा आणि छान राहायला पाहिजे, तर ते त्यानुसार आपले पर्यटक जास्तीत जास्त इथे येतील. आणि मला तर खूप छान वाटलं. साफसफाई पण खूप चांगली आहे इथे मस्त. आणि सर्वचे झाडं पण मस्त बघा मोठे मोठे आहेत. म्हणजे वादळ वारा आला तर हे वादळ वारा थांबवतात अशी झाडं आहेत सरूचे. आणि बहुतेक समुद्र किनारा अशी झाडं असतातच. आई तुला कसं वाटलं? चांगलं वाटलं, मस्त वाटलं. मस्त. पहिल्यांदाच आले ना? पहिल्यांदा आले? हो, छान वाटलं. आम्ही दुसऱ्यांदा आलेलो इथे. आणि बाकीचे येत आहेत मागून. काका तिथे फोटोग्राफी करतायत. बाय विरजा आहे, काकी आहे दुसरी, आणि हा आमचा देवांश. हे कसं वाटतंय? हे मस्त ना, गारगार वाटते हवा. ये पुढे पुढे. ही घोडागाडी पण आहे इथे. तिकडे समोर वॉटर ऍक्टिव्हिटी पण आहे इथे ते बघा. आणि ही बोट पण आहे. जास्त काय नाही, थोडंच आहे, ठीक आहे. आणि इथे लहान पोरांसाठी जम्पिंग जॅक पण ठेवलेलं आहे. आणि ते वयस्कर बघा कपल नाश्ता करतात, मका खात आहेत. छान वाटतं बघून. त्यानंतर इथे ते छोटे स्टॉल, इथे एक स्टॉल दिसला आहे आपल्याला. आणि इथे बघा लहान पोरं खेळत आहेत, 2 मुली वाळूमध्ये. मस्त. आतमध्ये पण पर्यटक आंघोळ करतायत. सांभाळून करा फक्त. काही लाईफ जॅकेटवाले पण असतील बहुतेक इथे आजूबाजूला, पण समुद्रात जाल तर जरा सांभाळून. खूप सुंदर असं वाटतं. आणि घोडागाडी पण आहे, लहानपणी गाडी पण आहे. मस्त वाटतंय. आणि एकदम गार हवा येते समोरून. सुंदर असं बीचच खूप सुंदर आहे. मस्त. खूप आतपर्यंत घेऊन गेले. हे बघा तो बघा भरती चालू आली आहे ना, वॉटर राईड बघा तिथून फिरून आणतोय तो. मस्त. फोटोशूट चालू आहे. हे राहा फोटोशूट चालू आहे. हा हे बघा किरव्या बघा कशा आहेत, छोट्या 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 किरव्या आहेत. म्हणजे भाऊजीनी खेकडा पकडलाय. भाऊजी दाखवा. हा बघा
खेकडा पकडलेला आहे. वेगळा आहे, तोच आहे. वेगळा आहे हे बघा. हा वेगळा पॅटर्न आहे हम्म. समुद्रामधला. असं कधी बघितलं नव्हतं. नाही आणायचा इथे आल्यानंतर मस्त वाटते, एकदम मन शांत. म्हणजे गाडीतून एवढी गरमी होत होती आणि इथे आलो ना एवढं गार वाटते, मस्त वाटते, एकदम छान सुंदर. नक्की त्या गुहागर ब्रिजला व्हिजिट करा, खूप छान आहे. आणि मेन म्हणजे साफसुथरं ब्रिज आहे, खूप छान ब्रिज आहे, साफसुथरं ब्रिज आहे पुरा. आणि कोकणातला सर्वात मोठा हा समुद्रकिनारा आहे. हा एकच ब्रिज आहे की सर्वात मोठा आहे लांबीला. खूप सुंदर आहे, मस्त वाटलं. ते गावी येऊन इथे यायची म्हणजे हा इथे आहे तर तिथे आम्ही प्लॅनिंग केला अचानक भयानकमध्ये, सक्सेसफुल झालं आहे आणि खूप बरं वाटलं आल्यानंतर. मला थोडा निघायला उशीर झाला पण मस्त टायमात पोचलो सनसेटच्या टायमाला, ते पण मस्त भेटलं. खूप छान झालं, मस्त मस्त. चला म्हणजे भाऊ पण एन्जॉय करतायत, फोटोग्राफी चालू आहे झाली. आणि सरूची झाडं पण खूप मस्त आहेत, बघा चारी बाजूला सरूची झाडं आहेत, खूप छान. आता आस्ते आस्ते काळोख पडत चाललाय आणि खूप सुंदर असा लाटांचा आवाज येतोय आणि पुरा काळोख ह्या साईडला बघा, पुरा काळोख पडत चाललाय आस्ते आस्ते. आणि इथे थोडासा सूर्य मावळलाय म्हणून थोडा हलका नारंगी कलर आलेला आहे, उजेड आहे, मस्त छान वाटतंय बघा, खूप सुंदर. लाटांचा आवाज फक्त ऐकत राहावा असं वाटतंय. चला आता आपण जाऊया आत बाहेर. मस्त. चला कसं वाटलं गुहागर मध्ये बीच वरती येऊन तुम्हाला सर्वांना? कसं वाटलं? सांगत आहोत आहे. हो आम्हाला थोडं अजून लवकर यायला पाहिजे होते, खूप उशीर झाला यायला. हा. सनसेट प्रॉपर बघता आला नाहीये. तरी पण भेटला आपल्याला, तरी पण भेटला. बघायला भेटलं. हा तरी पण टायमावरतीच आपण आलो. थोडा अजून उशिराचं भेटलं नसतं आणि टायमावरती आपण आलोय सनसेट बघायला. चला निघायची वेळ झाली आपली. आणि इथलं बघू शकता आपला गुहागर, मस्त लाकूड उभा केलंय आणि त्यावरती लिहिलंय ते कोकणातल्या आपला मेवा खायला हवे आपण. कोकणातला मेवा 10 रुपये. अच्छा हे आवळं आहे ना? हे कशातलं आहे? अच्छा मिठात मोरवले. आणि हे कोकम आहे, चिंच आहे. हे घरगुती आहे का? आणि आमसूळ कसं वाट आहे? 10 वाट. अच्छा हे कैरी 20 आहे. अच्छा हे द्या एक आणि हे आवळ्याचा हा द्या एक, बघू खाऊन बघू. आणि अजून तुमच्याकडे काय काय आहे? हे पण चिंच आहे. शेंगदाणे कसं आहे हे सर्व? हे सर्व 10 वाले. अच्छा हे पॉपकॉर्न आहेत, बोरं आहेत, स्टार फळ आहे. नको नको बघूया खाऊन. सरबत खाणार आहे? मस्त आहे. चिंचा खाऊन बघा, चांगली आहे ना चिंचा? चिंचा पण खूप चांगली आहे, चांगली आहे. म्हणजे कोकणातले पदार्थ आपल्याकडे आहेत. आवळा पण खूप छान आहे आणि चिंचा पण घरगुती मस्त आहे. बघ खाऊन बघ कशी आहे. छान आहे, एक नंबर. त्या साईडला मका आहे ते बघा, तिकडे मका फ्राय करतायत. स्टार फ्रूट आहेत. स्टार फ्रूटचं पण तसंच आहे. कसं आहे ते? द्या ना एक, बघूया स्टार फ्रूट खाऊन बघूया कसं आहे. आणि इकडे सरबत आहेत, कोकम सरबत आणि लिंबू थंडा सोडा. अच्छा सर्व भेटेल ना?
लिंबू आवळा जांभूळ जांभूळ हे सर्व भेटतील. अच्छा, आणि जे लहान पोरांसाठी ही खेळणी पण आहेत बघा, गोळा प्लस गोळा पण आहे तुमचा. गोळा पण आहे यांच्याकडे. आणि लहान पोरांना खेळणी आहेत, वाळवत खेळतील असं पण आहे. आता बघा ताई आपल्याला स्टार फ्रूट कापून देतात, खाऊन बघूया ते कसं आहे. बोरं पाहिजे? बोरं पण मस्त. द्या बोर. कसा बोराचा वाटा? 10 रुपये. जाम. जाम, हा जाम आहे. कसा वाटावा द्या नाही हा घ्या. हो हो, ह्याचा एक वाटा द्या बांधून. हे घे पकड. स्टार फ्रूट बघा, खाऊन बघूया स्टार फ्रूट कसं आहे. आंबट आहे, मस्त आहे. हे देवांशला आमच्या मस्त आहे, हे बांधलं ना किती झाले आंबट गोड आहे. स्टार फ्रूट 100 आहे तुला? स्टार फ्रूट बघा कसं आहे, मस्त आहे. भाऊजी खाऊन बघा. हे स्टार कुठे आहे हा, भेटला. घे पूर्ण हातात घे मला. एंट्रीलाच आहे हा. कोकणातले सर्व पदार्थ इथे भेटतील आपले. कोकणातले मेवे, रानमेवे खूप मस्त आहे. आवळा पदार्थ पण मस्त आहे. हा स्टार फ्रूट पण मस्त आहे. वैष्णवी फूड्स दुकानाचं नाव. काय नाव आपल्या दुकानाचं? हा, वैष्णवी फूड्स म्हणून. स्टार फ्रूट खाऊया म्हणून. हा पण मस्त आहे लागतंय. संजय स्टोर ना. आवळ्याचा पण मस्त आहे. म्हणजे मजा आली खाऊन. एवढा महाग आहे मस्त, काय बोलता नक्कीच आहे. इथे आलं गुहागर बीचला बघू दे बीचला स्टार. अगोदरच घे हा. ना सर्व पकड ना. स्टॉल आहे वैष्णवी फूड्स. इथे नक्कीच भेट द्या, खूप छान आहे. कोकणातले पदार्थ आहेत आपले, खाऊन मजा येईल तुम्हाला. चला. काय घ्यायचंय? लहान पोरांचा खेळ आहे. चाट कॉर्नर आहेत अन्नपूर्णा. मगाशी आपण चाय पिलो आणि हे इथली स्पेशल डिश मी सांगितलेलं अभिषेकला, आणि अभिषेकने ऑर्डर केली आहे. चाट समोसा घेतला ना? हो, दही चाट समोसा. दही चाट समोसा आहे, चांगला आहे. बघू टेस्ट करू. आंबट तिखट टेस्ट आहे, मस्त आहे. हा? आंबट तिखट टेस्ट आहे, एक नंबर आहे. मी ऐकलेलं इथे चाट समोसा टेस्ट चांगलं भेटतं. आज खाऊन बघितलं पहिल्यांदा, मस्त टेस्ट आहे. नक्कीच तुम्ही या बीच गोगर बीचला आले नक्कीच व्हिजिट करा, खूप चांगलं आहे. मस्त आहे. आणि बघा पर्यटक फुल पॅक आहेत. मग आपण चाय पिऊन गेलो आणि स्पेशली खायला आलो मी परत. मस्त झणझणीत पण आहे, आंबट गोड पण आहे. म्हणजे मजा झाली. चला मित्रांनो, निघायची वेळ झाली. गुहागर बीच खूप सुंदर होता आणि साफसफाई पण खूप छान होती आजूबाजूची. ब्रिजच क्लीन होता. फक्त पर्यटकासाठी काय खायचं असतं गोष्टी असतील ते आतमधल्या साईडला आहेत, बाहेरच्या साईडला नाहीत, म्हणजे समुद्र साईडला नाहीत. ते चांगलं आहे. आणि सनसेटच्या टायमाला मी पोचलो 15-20 मिनटं अगोदर. मला सनसेट बघायला भेटला खूप, आणि पुरा फॅमिली घेऊन आलेलो. खूप छान वाटलं. इथे तुम्ही गुहागर बीचला एकदा नक्की तरी विजिट करा, खूप छान आहे समुद्र. चला मग हा ब्लॉग मी इथेच थांबवतो, कारण की उशीर झाला आहे, 8 वाजायला आलेत आणि घरी जायला उशीर होईल. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला. आवडला असेल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तो पण टाटा बाय. काय त्या बाय बाय, टेक केअर, बाय.